श्रीकांत आबा शिंदेनी या निमित्तानं शिवशंभू गर्जना या कार्यक्रमाची मेजवानी आमच्या जाधव कुटुंबियांच्या वतीनं या ठिकाणी आज आपल्या सगळ्यांना ठेवलेले आणि खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम अतिशय चांगला आणि स्तुत्य कार्यक्रम आमच्या श्रीकांत आबांनी घेतलेला आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं म्हणजे आपल्या सुरुवातीची जी आपली परंपरा आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत या निमित्तानं जे काही गुणगौरव आहेत ते गुणगौरव या निमित्तानं जाधव कुटुंबीय आपल्या गाण्याच्या पवाड्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या समोर सर्वजण सादर करतात। नक्कीच या कार्यक्रमामुळे चांगली ऊर्जा या निमित्तानं निर्माण होणार आहे। आणि आमच्या श्रीकांत आबांनी खरं म्हणजे आज हे व्यासपीठ करत असताना मी सुरुवातीला म्हणत होतो एक जण कोण तर बोलूया आणि निघूया, परंतु सर्वांचाच अट्टास होता की आपल्याला खरं म्हणजे गाणी बघायची होती, परंतु गाण्यापेक्षा या ठिकाणी भाषणाला आवाजही म्हणणं आलं, सगळ्यांनी भाषणच केलं पाहिजे। मी थोडक्यातच उरकावं असं माझी भूमिका अगोदर होती, परंतु आता सगळ्यांनीच भाषण केलेत, तर या निमित्तानं आबा श्रीकांत आबा अतिशय म्हणजे एक वेगळा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादी सूरजदादा। मी आपल्याला सांगू इच्छितो की आज आपण बघताय जरी आबा राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील, श्रीकांत आबा राष्ट्रवादीचे जरी पदाधिकारी असतील, तर भाजपचा आमदार असेल, या ठिकाणी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा आमदार आहेत, या निमित्तानं आमचे अपक्ष शेकापचे अपक्षच म्हणावं लागलं म्हणू तसं शेकाप, तर या निमित्तानं आमचे सांगोल्याचे सहकारी आहेत, सर्व शिवसेनेचे आहेत, सर्व पक्षाचे म्हणजे सर्व पक्षाचं व्यासपीठ सोडून त्या ठिकाणी श्रीकांत आबासाठी आम्ही या निमित्तानं आलेलो आहे। ह्याच्यावरून उमेश दादा खरं म्हणजे श्रीकांत आबाचं कार्य आपल्याला लक्षात येईल की एक चांगला करणारा हा कार्यकर्ता आहे आणि नक्कीच भविष्यामध्ये आबांचं असंच काम या निमित्तानं आपण चालू ठेवावं। आणि उमेश दादा आपणही म्हणला की जिल्ह्याचं राजकारण खरं म्हणजे हरकत नाही, तुम्ही म्हणलाय हे खेळीमेळीचं राजकारण आहे, परंतु राजकारणाला आता परिस्थिती अशी झाली आहे, सकाळी एकाला डोळा मारते ती, संध्याकाळी एकाला जवळ मारते ती, दुसऱ्या दिवशी दुसरीकडे, तर असं राजकारण बी नसलं पाहिजे, कुठेतरी राजकारणाला शिस्त आली पाहिजे। परंतु आज श्रीकांत आबावर प्रेम असल्यामुळं आज हे तुम्हाला दृश्य भेटलं जातंय, तुम्हाला बघितलं जातंय आणि खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीचं या आपल्या तालुक्यामध्ये खेळीमेळीत या ठिकाणी राजकारण होतं। आणि या ठिकाणी विकासाच्या कामाच्या बाबतीत माझ्या अगोदरचं मी काय बोलत नाही, परंतु माझ्या काळापासून मागच्या सूरजदादा माझ्या मागच्या 3.5 वर्षापासून ते आजपर्यंत की विकास कामामध्ये कमीत कमी राजकारण येत नाही असं नाही, पण अगदी क्षुल्लक राजकारण जे मिटणार हे हसत खेळत राजकारण असतंय की या पद्धतीनं विकास कामाच्या बाबतीत आज या मतदारसंघाला जवळजवळ 4,000 कोटीचा निधी आणून आपण या निमित्तानं या मतदारसंघातली बरीचशी विकास कामं आपण करण्याचा 100% प्रयत्न करतोय। आणि एवढा 4,000 कोटीचा निधी येऊन सुद्धा या मतदारसंघाचा जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास अजून त्या विकासावर मी समाधानी नाही। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।